पुन्हा एकदा स्वागत। या क्षणाची मोठी बातमी, प्राजक्ता माळी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर धसांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। आपल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला असं सुरेश धस यांनी म्हटलंय। कोणाचंही मन दुखावलं असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो आहोत असं सुरेश धस यांनी म्हटलंय। स्वतः सुरेश धस सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। सुरेश धस जी, आपण दिलगिरी व्यक्त करण्याचा निर्णय घेतलाय। आपली प्रतिक्रिया देखील सर्वप्रथम एबीपी माझावर काही वेळापूर्वीच आम्ही दाखवली, यानंतर देखील आम्ही ती दाखवू। काय नेमकी आपली भूमिका आहे आणि हे दिलगिरी व्यक्त करण्याचा निर्णय, या निर्णयावर आपण कसे आलात? नाही, मी निर्णयावरती येण्याचा प्रश्न नाही, कारण कालपासून ते मी तर तसा मला असं वाटतं की मी थोडासा ग्रामीण भागातला आहे, माझ्याकडनं चुकलेलं तर काही नाही। प्राजक्ताताईंच्या बाबतीत तर प्राजक्ताताई म्हटलंय मी, तरी याच्या उपर त्यांना जर माझ्याबद्दल काही वाटलं असेल तर दिलगिरी व्यक्त केली। दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये काही वाईट नाही। लहान होण्यामध्ये मला कधीही माझ्या आयुष्यामध्ये कमीपणा वाटलेला नाही। जर त्याचा इश्यू होत असेल आणि ते विनाकारण प्रकरण लांबत असेल, कारण माझं स्वतःचा फोकस जो आहे तो संतोष देशमुख यांचा झालेला खून हे आणि त्याची पुढची प्रक्रिया करणं, याला मी प्राथमिक म्हणजे प्राधान्य देतोय। आणि या प्राधान्यामध्ये जर समजा बाबा वाटलं माझ्याबद्दल कोणाला काही की हे सुरेशचं चुकलेलं आहे, तर मी दिलगिरी व्यक्त करून मोकळा झालो। पुन्हा एकदा तुमच्या फोनच्या माध्यमातून, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो। निश्चित। सुरेश धस जी, आपण जी दिलगिरी व्यक्त केली होती, ज्याचा व्हिडिओ आपण सध्या प्रसारित केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ही दिलगिरी वाचून दाखवताना आम्हाला दिसतंय। ही आपल्याला कोणी लिहून दिलेली आहे दिलगिरी? वाचून दाखवतानाच नाहीये, ते जरा शब्द एखादा इकडे तिकडे होऊ नये म्हणून माझ्या हातानेच मी ती लिहिलेली आहे। मला काय कोणाचं लिहून द्यायची गरज नाही। मी ग्रॅज्युएट आहे, सगळं आहे, परंतु काय आहे की स्त्रियांच्या बाबतीमध्ये, विशेषतः महिला भगिनींच्या बाबतीमध्ये बोलत असताना आपल्याकडनं बाबा एखादा दुसरा शब्द इकडे तिकडे जाऊ नये म्हणून मी माझ्याच हाताने डाव्या बाजूला लिहून घेतलंय आणि ते मी वाचलेलं आहे। सुरेश धसजी, 2 दिवसांपूर्वी आपल्याला ज्यावेळी माध्यमांनी विचारलं होतं त्यावेळी आपण यावर माझं काहीही चुकलेलं नाही असं आपण म्हणलेलं होतात। त्यानंतर आज बावनकुळेंची प्रतिक्रिया आली। इतर केल्यावर पुन्हा तुम्ही पाठीमागे घेऊन जाताय, त्याच्यामुळे माझी विनंती आता हे विषय संपवून टाकावा। नाही, प्रश्न फक्त एवढाच आहे, हा विषय आता संपणारच आहे आपल्या दिलगिरीनंतर। प्रश्न एवढा आहे की आपल्या वरिष्ठ नेत्यांनी याविषयी आपल्याला काही संपर्क केला होता का? आपलं काही बोलणं झालं होतं का की ज्यानंतर आपण या निर्णयावर? कोणी नाही, माझं स्वतःच मी निर्णय केला। मला फक्त चंद्रकांत दादांचा फोन आला होता की मी म्हणलं दादा मी काही चुकलेलो नाही, पण तरी बी ते म्हणले की बाबा चुकलो नाही चुकलो, परंतु जर इतरांना कोणाला वाटलं असेल की तू चुकला आहेस तर तू क्षमा मागून टाक। मी म्हणलं लगेच 1 मिनिटात मागतो, संपला विषय। ठीक, या फोनपुरता आपण प्राजक्ताचा विषय आता संपवूया। पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या प्रकरणासाठी आपण सध्या मैदानात उतरलेला आहात, त्याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलेलं होतं की मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा। मुख्यमंत्र्यांवर आपला विश्वास नाहीये का? या सगळ्याकडे आपण कसं बघता? या सगळ्या यंत्रणा ज्या पद्धतीने तपास सुरू आहे आणि सरकार ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी डील करत आहे, याच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे की नाही? मी माझ्या कुठल्याही स्टेटमेंटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वरती आमचा विश्वास नाही किंवा काय असं कुठेही बोललेलो नाही। मुख्यमंत्री हेच आमचे नेते आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्याच मुळे आम्ही या ठिकाणी बोलतोय। आणि माझाच नाही, तमाम महाराष्ट्रातल्या 12-13 कोटी जनतेचा पूर्ण विश्वास हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या वरती आहे। सुरेश धसजी, आपण भाजपचे आमदार आहात आणि आपल्या भूमिकेमुळे सरकारचीच एक प्रकारे अडचण होतीये, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात। अडचण सरकारची काय अडचण व्हायचं कारण आहे? सरकारची अडचण माझ्यामुळे कशी होईल? कारण आपण ज्यांच्यावर आरोप करताय तेही मंत्री आहेत, आपण सुद्धा भाजपचे सदस्य आहात, सरकार या सगळ्यात तपास करताय। ते मंत्री आहेत, सगळं काही खरं आहे, परंतु त्यांचे शागिर्द जर चुकले असतील तर मग त्याचं समर्थन करायचं काय? कशा प्रकारे आपल्याला सरकारकडून सपोर्ट मिळतोय? जर आपल्यावर कुठलाही दबाव येत नाही तर सपोर्ट कसा? माझे नेते देवेंद्रजी आहेत, देवेंद्रजींवरती आम्ही विश्वास ठेवून, माझं सोडा काल 1 लाख लोकांचा मोर्चा निघाला होता।
1,00,000 लोकांच्या मोर्चामध्ये तिथं मनोजदादा होते, जिल्ह्याचे खासदार होते, आव्हाड साहेब आले होते, प्रकाशदादा सोळंके होते, संदीप अय्या क्षीरसागर त्यांचा होम मतदारसंघ आहे ते होते, मी होतो, मुंदडाताई जे आहेत त्यांचे सासरे बुवा होते. हे सगळे आमदार जवळपास आम्ही उपस्थित होतो. सर्व पक्षीय लोक उपस्थित होते. 1,00,000 लोक होते. 1,00,000 लोकांच्या मध्ये कुठेही सरकारबद्दल किंवा मुख्यमंत्र्यांच्या बद्दल रोष राग मनामध्ये कुठंच काय दिसलं नाही. लोकांचा विश्वास आहे. सगळेजण सीएम साहेबांचा विषय काढला तर टाळ्या वाजवत होते. प्रश्न फक्त निश्चितपणे. आमच्या जिल्ह्याचा आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये जे जंगलराज झालेला आहे त्या जंगलराजच्या विरोधात आम्ही बोलतोय. निश्चितपणे धस साहेब, आपण या सगळ्या प्रकरणामध्ये एक प्रकारे नेतृत्व करताय, आपण लीड घेतलेला आहे. या प्रकरणावर विशेषतः संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी आपलं काही बोलणं झालंय का आणि गेल्या काही दिवसात शेवटचं बोलणं कधी झालंय आणि मी काय बोलले मुख्यमंत्री ते महोदयांकडून सरकारी वकील नेमला आणि जेवढ्या मी मागण्या केलेल्या आहेत सभागृहामध्ये साहेब त्या सगळ्याच्या सगळ्या मान्य केल्यात ना मुख्यमंत्र्यांनी. मोका लावण्याची मागणी मान्य केली, याच्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केलाय, 302चा गुन्हा दाखल केलाय, SIT नेमा म्हणलं ही मागणी माझीच आहे. ती IG लेवलच्या अधिकाऱ्याची SIT सुद्धा साहेबांनी नेमलेली आहे. त्याच्यामुळे साहेबांचं काही निगेटिव्ह नाही. साहेब पॉझिटिव्ह लोकांच्या मध्ये चाललेले आहे. आता कोण निगेटिव्ह चाललंय काय चाललंय ते ज्याचे त्याला कळायला पाहिजे. त्यांनी निर्णय करायला पाहिजे ना त्या पक्षाच्या लोकांनी. निश्चित. खूप खूप धन्यवाद सुरेश धसजी, आपण ABP माझाला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. या सगळ्यात बीडमधील गुंडाराज संपवणं ही आपली भूमिका आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या वक्तव्यामुळे जर प्राजक्ता माळी आणि इतर कुठल्याही महिलेच्या भावना दुखावल्या असतील तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असंही त्यांनी म्हटलंय. आपण पाहूया त्यांनी नेमकं काय म्हटलंय, त्यांची प्रतिक्रिया. प्राजक्ताताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ताताईसहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल